नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये परत एकदा. एवढं जोरात बोलले का? असो. तर माझा हा व्लॉग आहे असंच म्हणजे काय केलं दिवसभर, काहीच नाही केलं असं वाटतंय मला. कारण की सकाळी माझी सगळी कामं झाली होती. दुपारी मिस्टर आले ऑफिसवरनं. आल्यानंतर दुपारी म्हणजे 4-5च्या टायमिंगला आल्यानंतर त्यांना मी मस्त चहा, टोस्ट जाम, परत ब्रेड दिले. पण त्यांना ते खायचे नव्हते, म्हणून त्यांनी दाल खिचडी मागवली, ते पण साई पॅलेसमधली. दाल खिचडी खाऊन त्यांचं पोट भरलं. म्हणजे मी एवढा चहा वगैरे केला, त्याचं काही नव्हतं त्यांना, पण ठीक आहे, त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी दाल खिचडी मागवली, खाल्ली. मी मस्त आपला त्यांच्याकडे बघून सगळ्या रिॲक्शन देत होते. बिकॉज मी एवढ्या मेहनतीने चहा केला होता, तो माझा चहाचा काहीच उपयोग नाही झाला. त्यानंतर दाल खिचडी खाऊन मी माझ्या स्किन केअर रुटीनला लागले. स्किन केअर म्हणजे काय, आईज थेरपी केली. बिकॉज मला जायचं होतं दीदीकडं, कारण की वृंदा आहे खूप आजारी, ताप वगैरे आला आहे तिला, त्यामुळे तिला भेटायला जायचं होतं. प्लस दीदीचा आहे बड्डे उद्या. मग आम्ही असं ठरवलं की तिचं 12 वाजताच सेलिब्रेशन करायचं. त्यासाठी मी जेवण वगैरे रेडी झाले. बॅग घेतली होती बिकॉज वृंदाला मी ड्रेस वगैरे घेतले होते, ते पण द्यायचे होते. आणि माझे 2 वॉच नीट करायला टाकायचे होते. एकाचा डिस्प्ले गेला आहे, एकाचा कडी काढायची होती घड्याळाची, त्यामुळे दोन्हीही घेतले होते, म्हणून बॅगच घेतली सोबत. त्यानंतर आम्ही निघालो दीदीकडे, कारण दीदीच्या बिल्डिंगच्या इथेच एक घड्याळाचं शॉप आहे, तिथेच दुरुस्त करणार होतो. कारण मला एक तर माझं एक फेवरेट घड्याळ होतं आणि त्याचा डिस्प्लेच गेला, त्यामुळे आता काय होऊ शकत नाही. आणि मिस्टरांकडे नवीन मागू शकत नाही, मागायला काय नाही, मला नीट टिकवता येत नाही. त्यामुळं आपण पण ज्या गोष्टी आपल्याला टिकवता येत नाही त्या गोष्टींचा हट्ट करू नये. देन त्यानंतर आम्ही पोचलो घड्याळाच्या शॉपमध्ये. त्या दादांच्या सांगितलं आता डिस्प्ले गेला, याचा काही उपयोग नाही. थोडेसे नर्वस झाले, बरं ठीक आहे. दुसऱ्या घड्याळाचं कडी काढून आणली आणि तेच घातलं. त्यानंतर आम्ही लगेच 5 मिनिटातच दीदीच्या घरी पोचलो. दाजींनी मस्त आमचं स्वागत ताट हातात घेऊन केलेलं आहे, कारण ते बसलेले जेवायला आणि आम्ही त्याच टायमिंगला पोचलो. बट चालू होतं. दीदी म्हणते माझा व्हिडिओ करू नको, कारण ती होती गाऊनवरती. आणि जिच्यासाठी गेलो होतो ती झोपली होती. बिकॉज ती 15 मिनटं झालं झोपली होती. तिला त्रास होत होता, तिला खाल्लं की ओमिटिंग नाही, जुलाब वगैरे व्हायचे, ताप येतोय, त्यामुळे ती झोपी गेली होती. आणि कार्टून मी, तिचे पप्पा, मम्मी आणि काका आम्ही सगळं बघत बसलेलो. काय दिवस आलेत. तुला नाही घेते दगडूशेठ? हा, दगडूशेठला जाऊन आलो ना म्हणून. मला एक बायकोचा बर्थडे असल्यामुळे उद्या काही नाही. आनंदीला जायचं का? काय दुसरं लग्न करायला? दाजी दुसरं लग्न करायला मला एक कळलं सिस्टीम असा पकडायचा फोन. परत सूर्याशी रिसॉर्टचे वगैरे व्हिडिओज आहेत, त्यात आम्ही खूप एन्जॉय केला आहे. नक्की जाऊन बघा, आवडेल तुम्हाला पण. एक फन एन्जॉय मोमेंट असतात, ते आम्ही मस्त एन्जॉय केलेत. त्यानंतर काकाचा आणि वृंदाचा खूप प्रयत्न चाललेला, काकाचा खूप प्रयत्न चाललेला की वृंदाला उठवायचं, पण वृंदा काय उठत नव्हती, कारण तिच्या त्या गोळ्या स्ट्रॉंग होत्या, त्यामुळे तिला ते झोप आवरत नव्हती. पण काकांनी हिंमत हारली नाही, पोरीला उठवलंच. आणि वृंदासाठी काकाने मस्त, आम्ही चॉकलेट वगैरे न्यायचं बंद केलं आहे तिला, बिकॉज डॉक्टरांनी सांगितलं तिला चॉकलेट वगैरे नाही द्यायचं. पण तरी पण तिच्या तोंडाला टेस्ट वगैरे नसेल म्हणून आम्ही चॉकलेट घेऊन गेलो. त्यानंतर दादा मम्मीसुद्धा आले आणि दादाने सुद्धा तिच्यासाठी केक आणला होता, तिला केक वगैरे खूप आवडतो.
ॲटलिस्ट थोडं तरी काहीतरी खायला म्हणून तिला आम्ही सगळेजण काय ना काहीतरी घेऊन येत असतो. मग दादाने केक आणला होता, मी तिला किंडर जॉय, फ्रुटी चिप्स वगैरे घेऊन गेले होते, तिला आवडतं म्हणून. आणि बघा 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 त्याची रिॲक्शन बघा. खूप ती सकाळपासनं म्हणजे दीदी आणि दाजी म्हणत होती ती सकाळपासनं हसत नव्हती, बोलत नव्हती, खाल्लं की टॉयलेट करायची वगैरे असं सांगत होते. पण आम्ही गेल्यानंतर ती हसायला लागली, बोलायला लागली. खूप छान वाटलं तिचं रिॲक्शन बघून. आणि माझ्यापेक्षा जास्त तिला काका लागतो, कारण काकाचं जीव की प्राण आहे. तिला पण काका लागतो आणि काकाला पण ती लागते, त्यामुळं त्या दोघांचं खूप चाललेलं असतं. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून माझ्या कॅमेऱ्यात बघत नव्हती, त्यांच्या कॅमेऱ्यात बघत होती. तिचं माझं अजिबात पटत नाही, कारण मी तिला ओरडत असते ना, त्यामुळे ती माझ्याकडे येत नाही. असं आहे तिच्या. फक्त ना ती जसे काका इफेक्ट बदल तसे तिच्या रिॲक्शन पण बदलत होत्या. फोटो काढायला माशी आणि मम्मावर गेली आहे सगळ्याच गोष्टींसाठी. रात्री आम्हाला वाजल्या 10 तिथं पोचायला. तिथनं नंतर 11:30, 12, 1 वाजला मला घरी यायला. आमचं टायमिंग असं नाहीच, कारण की आम्ही एकदा गेलो की गेलो, आमचं टायमिंग असं काही नसतंच. त्यानंतर थोडीशी माझ्यासोबत मस्ती केली तिने. खूप 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 होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दादीने म्हणजे वेगळं क्रिएटिव्ह काहीतरी गिफ्ट आणलं होतं, जे की छान होतं, खूप छान होतं. तिचे फोटोज वगैरे होते त्यामध्ये, खूप छान होतं. आमच्या दीदीची रिॲक्शन, ओ नो रिॲक्शन. त्यानंतर आम्ही उनोचा डाव मांडला. उनो आमच्यासाठी फेवरेट गेम आहे, कारण की आम्हाला उनोचा नाद दादामुळे लागला आहे. आम्ही गोव्याला गेलो तेव्हा पण ट्रेनमध्ये आमचं ट्रेनचाच प्रवास होता, पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस. त्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये उनो खेळत बसलो होतो, त्यामुळे आम्हाला उनोचा खूप नाद लागला आहे. त्यानंतर मग आम्ही केक वगैरे काहीच घेऊन गेलो नव्हतो, कारण की आमचं नक्की नव्हतं आम्ही 12पर्यंत थांबणार आहे की नाही. पण असे 12 वाजत आले ते मग हे मला म्हणले चल आपण केक घेऊन येऊ. मग आम्ही तिथंच, ते पण आम्हाला बाय लक एक केकचं शॉप दिसलं, तिथं गेलो. तिथं आधीच 2 माणसं होती केक घ्यायला, आणि मी त्यांना चॉकलेट ट्रफल केक मागायच्या अगोदर त्या लोकांनी मागला, आणि त्यांच्याकडे एकच चॉकलेट ट्रफल केक राहिला होता. त्यामुळे माझा मूड ऑफ झाला होता, कारण मला चॉकलेट ट्रफल केक खूप आवडतो. पण ठीक आहे, मी चॉकलेटवालाच केक घेऊन आले तिच्यासाठी. बड्डे तिचा, पण सतत डोक्यात वृंदाच असते. म्हणजे काय घ्यायचं असलं की वृंदा असं असतंय. आता आमचं म्हणतात ना, मावशीचं पहिलं बाळ बहिणीची मुलगीच असते, तसं आहे माझं काम. त्यानंतर दीदीला समजलंच, आम्ही केक घेऊन आलोय. कपडे बदलले लगेच करून आणि माझी पोरगी इथं केक बघून खूप खुश झाली, कारण की तिला केक प्रचंड आवडतो. मागं लागलेली माझ्या ईशा मावशी केक कापूया ना अशी म्हणते, आणि खूप छान बोलते ती, खूप छान बोलते. नेक्स्ट टाइम मी व्हॉइस हे करेल. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, थँक्यू. कशाला? बाय. हॅपी टू यू.